आज बाहेर मस्त पाऊस पडत होता। चहासोबत खाण्यासाठी पोह्यांपासून खूपच चमचमीत रेसिपी बनवली। 1 कप पोहे घेतले, स्वच्छ धुवून हे चाळणीमध्ये निथळत ठेवले। पोहे छान सॉफ्ट झालेत। आता यामध्ये बारीक चिरलेली मेथी घातली। तुम्ही मेथीऐवजी पालक घालू शकता, कोबी बारीक चिरून घालू शकता, गाजर घालू शकता किसून। टोमॅटोची पेस्ट यामध्ये घातली। 1 मोठा टोमॅटो इथे मी घेतला होता। बारीक चिरलेला कांदा घातला। हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट यामध्ये घातली। 1 चमचा सफेद तीळ घातले। अर्धा चमचा ओवा घातला। अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं। धने जिरे पूड घातली। हळद घातली। पाव चमचा गरम मसाला घातला। चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। चवीप्रमाणे मीठ घातलं। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। सगळं मिक्स केलं। यानंतर पाव कप बेसन घातलं आणि पाव कप गव्हाचं पीठ घातलं। आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। याचे असे बॉल बनवायचे आहेत। इथे तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये हे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत। खूप मस्त क्रिस्पी होतात, चवीला अप्रतिम लागतात आणि ह्या पावसाळ्यामध्ये एकदा तरी तुम्ही हे करून पहा। तर अगदी चमचमीत असे हे पकोडे तयार झालेत। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी छाया रेसिपीजला सबस्क्राईब करा।